झी 24 तास एक पाऊल पुढे। पहिली गोष्ट म्हणजे हे कम्युनिस्ट आहेत, रशियात काय झालं, चायनामध्ये काय झालं, आता या सोडून द्या आपण या गोष्टी। आता आपण फक्त अकाउंटंट म्हणून बोलूया आणि अकाउंटंट म्हणून मी जे बोलतो त्याचा फक्त उत्तर सचिन सावंत यांनी द्यावं। कोण कम्युनिस्ट आहे, कोण काँग्रेस आहे, कोण भाजप आहे, नंतर या सगळ्यावर आपण किरीट सोमय्या स्वतः चार्टर्ड अकाउंटंट आहे त्यांचंही भाष्य घेणार आहोत। हो हा, त्यांनी बरोबर आहे, अगदी 100% मी त्यांनी पण उत्तर द्यावं याचं, कारण या सगळ्याची सुरुवात त्यांच्याच काळात झालेली आहे। बोला। ऍडमिनिस्टर्ड प्राइस मेकॅनिझम मोडीत काढलं भाजपने। या पेट्रोलियम कंपन्यांच्या मध्ये खाजगीकरण करण्याची सुरुवात केली भाजपने आणि हे जे सगळे परिणाम आहेत हे डी कंट्रोल डी रेग्युलेशन हे काँग्रेसनं भाजपच्या 2 पावलं पुढे जाऊन नेलेले आहे। त्या दोघांच्या धोरणात आणि दृष्टिकोनात काही फरक नाहीये। आता फक्त मी इम्पोर्ट पॅरिटी प्राइस बद्दल जे बोललो त्याच्याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केलं, कारण त्यांना ते माहिती नाहीये म्हणून ते तसं बोलले। त्यांनी किरीट पारिक कमिटीचा रिपोर्ट वाचावा, त्याच्यात ते सगळं एक्सप्लेन केलेलं आहे। किरीट पारिक कमिटीने इम्पोर्ट पॅरिटी प्राइसिंगचं समर्थन केलंय, परंतु त्यांनी ती एक्सप्लेन केली आहे पद्धत काय ती, त्यांनी ती नीट वाचावी, माहिती करून घ्यावी, मग बोलावं। मी पद्धत काय ती सांगतो। नाही पण सांगा ना, नक्की सांगा। तरी इम्पोर्ट पॅरिटी प्राइसिंग जे आहे याचा सबसिडीशी काही संबंध नाही। सबसिडी याचा अर्थ जेव्हा एखादी कॉस्ट, मला आता बोलू द्या, सचिन सावंत त्यांना बोलू द्या, सचिन सावंत त्यांना बोलू द्या, त्यांना बोलू द्या, अजित अभ्यंकरांना बोलू द्या, मला बोलू द्या। नाही, पार्लमेंटमध्ये आम्ही बोलतो ते तुमचे लोक ऐकत नाही, आता तरी तुम्ही ऐका। आता मी काय सांगतो ते ऐका। कॉस्ट एखादी जी येते त्या कॉस्ट पेक्षा कमी किमतीला जर कोणाला काही दिलं तर त्याला आपण सबसिडी म्हणू शकतो। मी इम्पोर्टची जी कॉस्ट आहे त्याला नकार देत नाही। 115 ने 140 होऊ द्या, त्याची सगळी कॉस्ट रिकव्हर करा लोकांकडनं, माझी तक्रार नाही। तुम्ही त्याच्यावरती एक पैसाही सबसिडी देऊ नका, त्याच्यावरती तुम्हाला रिफायनिंग कॉस्ट आहे, सगळी जी काय कॉस्ट आहे ती लावा, रिझनेबल प्रॉफिट घ्या। तो सगळा घेतल्यानंतर जी काय येते तेवढ्या किमतीला विका ना। ती किंमत येते डिझेलची 40 रुपये, अगदी तुम्ही आजचा 115 ने भाव काढला तर 44 रुपये येईल। 50 रुपये कुठे गेली? ती दाखवली इंटरनॅशनल डिझेलची प्राइस आहे, क्रूड ऑइल प्राइस वरती आधारित नाही, म्हणजे भारतात आयात झालेल्या क्रूड ऑइल प्राइस वरती ती आधारलेली नाही। हे कृपया माहिती करून घ्या। आणि एलपीजीच्या बाबतीतही तोच प्रकार आहे। ही जी आहे ती अंडर रिकव्हरी आहे। एक मिनिट मला फक्त पूर्ण करू द्या। ऑइल मार्केटिंग कंपन्यांना प्रचंड प्रॉफिट होतोय, त्याचे आकडे आता माझ्याकडे आहेत, मी आपल्याला वाचून दाखवतो ते आकडे। कोणालाही तोटा झालेला नाही, फिस्कल डेफिसिटचा याचा काही संबंध नाही। हे बघा, 2011-12 मध्ये ओएनजीसीला 25,123 कोटी रुपयाचा नफा झालेला आहे। त्याच्यानंतर मागच्या वर्षीपेक्षा तो 48% जास्त आहे। इंडियन ऑइल कॉर्पोरेशनला 4,265 कोटी रुपये फायदा झालेला आहे। एचपीसीएलला 911 कोटी रुपये झालेला आहे आणि भारत पेट्रोलियमला हा 1,546 कोटी रुपये नफा झालेला आहे। तेव्हा हे सगळे नफे आहेत। हे सगळे नफे कशामधनं झाले? आता तुम्ही अंडर रिकव्हरीज म्हणून जे काय सांगतात ते तुमची पद्धत अशी आहे की त्यांची इनपुट कॉस्ट जी आहे त्या ऑइल मार्केटिंग कंपनीची ती तुम्ही आर्टिफिशियली इंटरनॅशनल प्राइस म्हणून काहीतरी तुमच्या मनात जी काय आंतरराष्ट्रीय किंमत आहे, मनात म्हणजे आंतरराष्ट्रीय किंमत जी ऍक्च्युअली आहे डिझेलची, ती तुम्ही लावता आणि त्याच्यावरती म्हणता की त्याला किमतीला विकलं नाही म्हणून तोटा झाला। आता दुसरा मगाशी कोणतरी जयराज शाळगावकर म्हणाले या प्रकारचं प्राइसिंग देशात असावं अशी त्यांची इच्छा होती। त्याला भाजपच्या काळात त्यांनी ते साठलोट केलं, त्यांनी ठरवलं। नंतर युपीएचं सरकार आलं, त्याच्यावरती डाव्या पक्षांचा कंट्रोल होता। अशा प्रकारचं इरॅशनल प्राइसिंग आम्ही चालू देणार नाही म्हणून सांगितलं, त्याच्यामुळे त्यांना ते जमलं नाही म्हणून रिलायन्सने त्यांचे अजित अभ्यंकर, बरोबर आहे अजित अभ्यंकर, आपण जाऊया किरीट सोमय्या यांच्याकडे। किरीट सोमय्या, या सेगमेंटमध्ये वेळ थोडा उरलेला आहे, तुम्ही काय उत्तर द्याल? तुम्ही स्वतः एक चार्टर्ड अकाउंटंट आहात, मला सांगा या टॅक्स स्ट्रक्चरमध्ये आणि या निर्णयामध्ये तुमच्याच सरकारच्या काळात सुरुवात झाली होती का? असं आहे की ज्यावेळी सुरुवात झाली त्यावेळी एकंदर स्थिती, फॉरेक्सचा रेट आणि आर्थिक पारदर्शिकता, आता मला सचिन भाऊंनी 2-3 उदाहरण दिले। असं आहे की आकड्यांचा खेळ, मी त्यांना त्यांचाच आकडा सांगतो की काँग्रेस युपीएच्या काळात ज्यावेळी आंतरराष्ट्रीय बाजारात $147 पर गॅलन रेट होता त्यावेळी हिंदुस्थानात 50 रुपये पेट्रोल होतं। हे युपीए 1च्या शेवटच्या वर्षात किंवा युपीए 2च्या पहिल्या वर्षात ही स्थिती होती। मग आज आंतरराष्ट्रीय बाजारात
$93 आहेत गॅलनचे. मग पेट्रोल डिझेल 75 रुपये का? दुसरी गोष्ट, हे बघा, सबसिडी कुणाला तुम्ही देऊ इच्छिता? तुम्ही सबसिडी देऊ इच्छिता 2G टेलिकॉमला फर्स्ट कम फर्स्ट करून वोडाफोनला देऊ इच्छिता. तुम्ही सबसिडी कोणाला देऊ इच्छिता? तुम्ही मित्तलला देऊ इच्छितात. 12 कॉल ब्लॉक देतात फर्स्ट कम फर्स्ट, आणि ठरवलेल्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह प्राइसनी तुम्ही सबसिडी कॉर्पोरेटला देतात. या दोनच सबसिड्या झाल्या 3,75,000 कोटी. आम आदमीला हवी आहे फक्त 75,000 कोटीची सबसिडी. म्हणून तुम्ही जो आर्थिक भ्रष्टाचाराचा मार्ग, आर्थिक व्यभिचार केला ना, त्याच्यामुळे हा देश डुबत चालला. हा आर्थिक व्यभिचार आहे आणि त्याच्यामुळेच अशा प्रकारची स्थिती उद्भवली. आपण याचीच चर्चा करतोय की ही सरकारची हातघाई आहे का? कुठेही जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. झी 24 तास, एक पाऊल पुढे.